जबाबदारी? नाही, मला असं वाटतं की आश्रमशाळांना 2,000 रुपये एका मुलाच्या मागे दर महिन्याला अनुदान मिळतं. 2,000 रुपयामध्ये जेवण, पुस्तकं, त्यांना कपडे, ड्रेस, तेल, कंगवा सगळं काही द्यावं लागतं. आता 2,000 रुपयामध्ये पोरांचं पोट भरतं काय? जे 2,000 रुपये 2014च्या पूर्वी होते 1200, आता महागाई किती वाढली? 70 रुपये खाण्याचं तेल 200 रुपये झाला. आणि हे 1400चं अनुदान 2,000वर नेले 10-12 वर्षामध्ये. एकीकडे मुलांची सोय चांगली झाली पाहिजे, आदिवासी मुलांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. तर बजेट जात कुठे आदिवासी मुलांचं? पुढे चाललाय, कोणाच्या घशात चाललाय याची पण चौकशी झाली पाहिजे ना. जे बजेट आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे जो मिळतो त्या बजेटला कोण फुंकून खात आहे, कोण आपल्या गळ्यात घालतोय, कोण पोटात घालत आहे. आणि 2,000 रुपये देऊन सगळ्या सुविधा कराव्यात. महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत अशा घटना अनेक ठिकाणी झाल्यात, अनेक शाळांमध्ये झाल्यात, सर्पदंशात. परंतु संचालकांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची पहिली वेळ आहे. या नैसर्गिक आपत्ती येत असतात. काल वर्धेच्या SP च्या ऑफिसमध्ये 2 दिवसापूर्वी SP च्या घरामध्ये विषारी साप सापडला, आढळून आला. मग कुठे आढळून येऊ शकतो? प्रश्न तो नाही. याला थेट जबाबदार धरून 80 वर्ष वयाच्या खासदाराला त्यांनी त्या भागामध्ये कुठे शाळेत जात नव्हती मुलं, त्यावेळेस ती शाळा सुरू करून त्या भागामध्ये आदिवासींच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या.